मुर्दाबाद ममता बनर्जी ममता बनर्जी ममता बनर्जी मुर्दाबाद पार्टीचा तुम्ही काय आंदोलन केलेले? आज भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्र प्रदेशात भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयावर प्रमुख शहरामध्ये भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीनं तीव्र असं आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। ममता बॅनर्जी एक महिला मुख्यमंत्री पश्चिम बंगालची असताना त्या ठिकाणी त्या राज्यामध्ये महिलांवर अनेक दिवसापासून अन्याय अत्याचार त्या ठिकाणी होत आहे। याची साधी दखलसुद्धा ममता बॅनर्जी त्या ठिकाणी घेत नाही। एक महिला आहे, महिला ही संवेदनशील असतात आणि म्हणून महिलांची जाणीव त्या महिलेला नसताना या ठिकाणी जो काही अन्याय अत्याचार त्या पश्चिम बंगालमध्ये त्या काही त्यांच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घातलेला आहे, त्या धुडगूस घालणाऱ्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी अटक झाली पाहिजे म्हणून महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीनं आमच्या महाराष्ट्राच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या नेतृत्वामध्ये जालना जिल्ह्याच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष सौ संध्याताई देठे, जालना महानगराध्यक्षाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष शुभांगीताई देशपांडे यांच्या नेतृत्वामध्ये अनेक शेकडो महिला या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या देशाचे केंद्रीय मंत्री आमदार रावसाहेब पाटील दानवे यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय बावनकुळे साहेब आणि महाराष्ट्र महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीनं तीव्र असे आंदोलनं या ठिकाणी करण्यात आलेले आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयाच्या समोर तीव्र अशी निदर्शनं या ठिकाणी करण्यात आलेली आहे। ममता बॅनर्जी मला सांगा काय आंदोलन केलं तुम्ही आज? आज आम्ही पश्चिम बंगाल ममता बॅनर्जी सरकार यांचा इथे निषेध करतो आहोत आणि हा निषेध करताना मला अतिशय दुःख असं होत आहे की 8 मार्च रोजी महिला दिन आहे आणि महिला दिनाच्या या पार्श्वभूमीवर ममता सरकारमध्ये जे अत्याचार चाललेले आहेत, शेख शहाजहान हा जो तृणमूल काँग्रेसचा पदाधिकारी आहे यांनी पश्चिम बंगालमध्ये जो धुडगूस घातलेला आहे आणि त्यावर ममता बॅनर्जी एक महिला मुख्यमंत्री असून सुद्धा याच्यावर कोणतीच ॲक्शन घेत नाही आहेत। त्यासाठी आम्ही त्यांचा तीव्र निषेध करतो आहोत। हा निषेध व्यक्त करायचा याचा खरा आवाज उठवला आहे आमच्या सरकारने आणि आमच्या सरकारमध्ये सध्या आता आमचे माननीय पंतप्रधान 8 तारखेला पश्चिम बंगाल इथे भेट देत आहेत आणि महिलांवरचा अत्याचार असून पश्चिम बंगालमधली एक मुख्यमंत्री पदावर असलेली ममता बॅनर्जी याचा साधा निषेधसुद्धा करत नाही। यासाठी आम्ही हा तीव्र निषेध आम्ही आमच्या भारतीय जनता पक्षातर्फे करत आहोत आणि यापेक्षा दुःखद घटना अशी आहे की रवींद्रनाथ टागोर यांनी पवित्र केलेली पावनभूमी जी पश्चिम बंगाल आहे तिथे इतका घृणास्पद अत्याचार चालू आहेत आणि त्याचा आवाजसुद्धा सरकार उठवत नाही। यासाठी आम्ही महिला मोर्चातर्फे ममता सरकारचा आणि ममता बॅनर्जी यांचा तीव्र शब्दात निषेध करत आहोत। काय आपलं? माझं नाव सौ शुभांगी श्रीकांत देशपांडे, मी जालना महानगर शहराध्यक्ष।